हवामान बदलाच्या अनुषंगाने म्हणजे जसं की सातत्यानं आपल्याकडे गारपीट होतीये, अतिवृष्टी होतीये, तर त्या निमित्तानं त्या अनुषंगानं सुद्धा विचार करण्याची गरज राज्याचे कृषी मंत्री भरणे यांनी व्यक्त केली. ते याबद्दल नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते, त्यात कुठेतरी शेतकऱ्याला आणि जो शेतामध्ये हे पीक घेतोय आणि हवामानामध्ये बदल होते. आता हवामानामध्ये बदल हा होतोय त्यामुळं शिंदेसाहेब आपल्याला या बाबतीमध्ये कुठेतरी आता वेगळा विचार करावा. काय होते पूर्वी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ठरलेला असायचा. आता ते दिवस राहिलेले नाहीत. पाऊस कधी पडतोय ते सांगता येत नाही. ऊन कधी ज्यादा लागेल ते सांगता येत नाही. थंडी कमी जास्त कधी होते ते सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हा माझ्या शेतीवरती, पिकांवरती होतोय आणि या बदलाला आपल्याला सामोरे जावंच लागतं. आणि बदलाला सामोरे जाताना निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी या बदलाला धरून किंवा बदल हे होणार हे धरून आपल्या पीक पद्धतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला सुधारणा हे निश्चित प्रकारे करावा लागतीलच.